मी तर मागेच डिक्लेअर केलं हे काय भारतरत्न आता राहिलं नाही, हे ब्राह्मण रत्न झालेलं आहे. जे ब्राह्मणिकल सिस्टमचा पुरस्कार करणारी लोक आहेत त्यांना मात्र भारतरत्न दिलं जातं. पण आम्ही एवढं असतानाही आम्हाला भारताच्या संसदेत मात्र नो एंट्री आहे. म्हणजे आम्हाला जाणीवपूर्वक सत्तेच्या बाहेर ठेवलं जातं की या लोकांचा आवाज तिथे गेला नाही पाहिजे. आज आम्हा लोकांच्या हातात दारूच्या बाटल्या दिल्या जात आहेत. आम्हा लोकांना नाचणारा समाज म्हणून प्रेझेंट केलं जातं आहे. आम्ही नाचणारे नाही आहोत. त्यांना आमच्यातले आठवले हवेत, आमच्यातला आंबेडकर नको. त्यामुळे ही परिस्थिती देशभरही आहे आणि विधानसभेमध्ये आहे. समाजाचं प्रतिनिधित्व आम्हाला विधानसभेत नको, या लोकांचं प्रतिनिधित्व आम्हाला लोकसभेला नको. हां, पण जयंतीला मात्र एक दिवस आम्ही सगळे लोक येऊ आणि तो सगळा थाटमाट साजरा करू आणि बस एका दिवसापुरतं आज बाबासाहेब आंबेडकर 14 एप्रिल, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे 1 ऑगस्ट, बस या दोघांचं महत्त्व काय या 2 तारखेपुरतंच राहिलं आहे. नमस्कार. आज आपण साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या मूळ गावी आणि त्यांच्या घरासमोर आहोत. आज 1 ऑगस्ट साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती त्या ठिकाणी फार मोठ्या उत्साहामध्ये साजरे होत आहे आणि आपल्यासोबत साक्षात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे पणतू राजरत्न आंबेडकर साहेब आहेत. ते या ठिकाणी वाटेगावमध्ये आले आहेत. साहेब, काय सांगाल, वाटेगावमध्ये आपण या ठिकाणी प्रथम येत आहे आणि आज अण्णाभाऊ साठे यांची जयंती आहे. जी, सर्वप्रथम तर मी साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या 104व्या जयंतीचं, मला करेक्ट करा, 104वी जयंती आहे. 104व्या जयंतीचा मी मंगल कामना देतो, सर्वांना देतो. आंबेडकर कुटुंबियांकडनं मी आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो. आणि आज त्यांच्या मूळ घरी येण्याचं आम्हाला आज संधी मिळाली, त्याबद्दल आम्हाला खूप आनंद होतो. आणि त्याचसोबत आम्हाला लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे पणतू यांच्यासोबतही आम्हाला नातू यांचीही भेट घेण्याचा आज संधी मिळाली, त्याचाही आम्हाला खूप अभिमान वाटतो आहे. ज्या लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंना आम्ही प्रत्येक भाषणातून अभिवादन करतो, आज त्यांच्या मूळ गावी येण्याचं संधी मिळते. आणि आज मला कुठेतरी वाटतं की आज BJP ही लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी करत आहे. आज काँग्रेसही लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी करत आहे. 14 एप्रिल आले की बाबासाहेबांची जयंती साजरी केली जाते. म्हणजे या महापुरुषांच्या जयंत्या मात्र सगळ्या साजऱ्या करत आहेत. पण या महापुरुषांच्या मी वारसांना म्हणणार नाही, पण या महापुरुषांचा वारसा चालवणाऱ्या लोकांना मात्र प्रतिनिधित्व दोघंही देऊ इच्छित नाहीत. म्हणजे या समाजाचं प्रतिनिधित्व आम्हाला विधानसभेत नको, या लोकांचं प्रतिनिधित्व आम्हाला लोकसभेला नको. हां, पण जयंतीला मात्र एक दिवस आम्ही सगळे लोक येऊ आणि तो सगळा थाटमाट साजरा करू आणि बस एका दिवसापुरतं आज बाबासाहेब आंबेडकर 14 एप्रिल, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे 1 ऑगस्ट, बस या दोघांचं महत्त्व काय या 2 तारखेपुरतंच राहिलं आहे. आणि म्हणून आम्हाला आता ही जी आम्ही सगळी सत्तेच्या बाहेर आम्हाला ढकललेलो, आम्ही असलेलो नाही आहोत. आम्हाला जाणीवपूर्वक आम्हाला सत्तेच्या बाहेर ठेवलं गेलेलं आहे, विधानसभेच्या बाहेर ठेवलं गेलेलं आहे. आणि एवढं जनसंपर्क असताना माझं संपूर्ण भारतात काम आहे, यांचं संपूर्ण भारतात काम आहे, पण आम्ही एवढं असतानाही आम्हाला भारताच्या संसदेत मात्र नो एंट्री आहे. म्हणजे आम्हाला जाणीवपूर्वक सत्तेच्या बाहेर ठेवलं जातं की या लोकांचा आवाज तिथे गेला नाही पाहिजे. निश्चितच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या ठिकाणी या देशाचं संविधान लिहिलं आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी बाबासाहेबांना त्या ठिकाणी गुरु मानलं. त्यांचं साहित्य आणि लोकशाहीर अण्णाभाऊ यांचं साहित्य या ठिकाणी वास्तववादी होतं. आज लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचं नाव जगात आहे. मात्र हे सरकार, भारत देशातलं सरकार असेल, हे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न त्या ठिकाणी देत नाही. नेमकं कारण काय असेल, काय सांगू इच्छिता? बघा, हे कधी आज कुणाची मागणी नसताना आपण बघतोय संसदेत भारतरत्न दिलं जातं आहे. आणि ज्या लोकांचं वर्षानुवर्ष मागणी आहे त्यांचे मात्र महापुरुषांना भारतरत्न दिलं जात नाही. मी तर मागेच डिक्लेअर केलं हे काय भारतरत्न आता राहिलं नाही, हे ब्राह्मण रत्न झालेलं आहे. जे ब्राह्मणिकल सिस्टमचा पुरस्कार करणारी लोक आहेत त्यांना मात्र भारतरत्न दिलं जातं आहे. आणि जे हकवंचित समुदायाचं आवाज उठवत आहेत त्यांचं मात्र कुठंही नाम उल्लेख केला जात नाही. आणि म्हणून आज आम्हा लोकांना पुढं येणं गरजेचं आहे. आज या तरुण पिढीला पुढे येणं गरजेचं आहे. आज बाबासाहेब आंबेडकरांच्या या सगळ्या लढ्यामुळे आज ज्या अनुसूचित जातीसाठी संपूर्ण देशभर आणि महाराष्ट्रामध्येही ज्या आज रिझर्व्ह सीट्स आहेत त्या रिझर्व्ह सीट्स पण आमच्या हातून पळून नेलेल्या आहेत. आमच्या या सीट्सवर असे प्रतिनिधी दिले जातात जे आमच्या समाजाची बाजूच मांडायला तयार नाहीत आणि हे फक्त पक्षाची गुलामी करायसाठी ही लोक ठेवलेली आहेत. आता महाराष्ट्रात बघितलं तर कुठेतरी एखादी विधानसभा किंवा विधान परिषद दिली जाते, मात्र केंद्रामध्ये आपल्या समाजाचं नेतृत्व दिसून येत नाही. बघा, त्यांना आमच्यातले आठवले हवेत,
आमच्यातला आंबेडकर नको. त्यामुळे ही परिस्थिती देशभरही आहे आणि विधानसभेमध्ये आहे. विधान परिषदा अशा लोकांना दिलं जातील की त्यांनी फक्त डोळ्याच्या इशाऱ्यानं तिथे आपल्या खुर्चीत बसून राहिलं पाहिजे. आम्हाला असलं प्रतिनिधित्व नको. याच्या विरोधात बाबासाहेबही होते आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठेही होते. आठवलं वारंवार त्या ठिकाणी का मिळतं? बघा, ते असं प्रेझेंट करतात की बाबासाहेबांचा पक्ष मी चालवतो, ही सगळी लोक माझ्या पाठीशी आहेत, असा गैरसमज या सत्ताधारी लोकांमध्ये का निर्माण होतो? कारण आम्ही जे खरे चळवळ चालवणारी लोक आहोत ते शांत आहोत. आम्हाला तिथे जाऊन त्याला खोडून काढलं पाहिजे की हा आमचा प्रतिनिधी नाही, हा याचा आणि आमच्या समाजाचा काडीचाही संबंध नाही, आमच्यावर अन्याय होतो, आमच्याकडे जयभीमनगरचे 850 घरं तोडली जातात, हा एका शब्दाने बोलत नाही, हा आमचा प्रतिनिधी नाही, हे सांगणारी लोक तिथे उपस्थित नाहीत. म्हणून या लोकांचं फावतं आहे. आणि म्हणून आम्हाला आता तिथे जाऊन आम्ही 5-5 वर्ष रस्त्यावरची लढाई लढतोय, अंगावर केसेस घेतोय आणि तिथे मात्र आम्ही जात नाही. आणि म्हणून तिथे जाऊन आता आम्हाला आमचा आवाज उठवला पाहिजे. शेवटचा प्रश्न या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे असतील, त्या ठिकाणी आज त्यांची जयंती आहे. मात्र त्यांच्या जयंतीच्या निमित्तानं सगळ्या महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी जयंती साजरी होते. त्यामध्ये मुख्य आकर्षण DJ असं ठरतं. एक साऊंड त्याच्या माध्यमातून त्या ठिकाणी ध्वनी प्रदूषण होतं. मात्र आजची ही जयंती काय सांगाल समाजाला की कशा पद्धतीनं साजरी केली गेली पाहिजे? बघा, मी बाबासाहेब आंबेडकरांची पण जयंती येते त्यावेळेसही मी या DJचा नाच गाण्याचा विरोध करतो. कारण बाबासाहेबांनी स्वतःच्या जयंतीसाठी सांगितलं आहे की माझी जयंती साजरी करण्यापेक्षा माझं जे उर्वरित राहिलेलं कार्य आहे ते पूर्ण करा आणि ते जीवाची बाजी लावा. आणि त्याच बाबासाहेब आंबेडकरांचं चळवळ लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंनी घेतले. आणि म्हणून या दोन्ही महापुरुषांची जयंती कशी झाली पाहिजे आणि त्या पद्धतीचे आज आम्हा लोकांच्या हातात दारूच्या बाटल्या दिल्या जात आहेत. आम्हा लोकांना नाचणारा समाज म्हणून प्रेझेंट केलं जातं आहे. आम्ही नाचणारे नाही आहोत. 1.5 दिवस शाळा ज्यांनी शालेय शिक्षण घेतलं त्यांनी फकीरासारखी कादंबरी लिहिली, काय ते अशिक्षित असतील? आमचा नाचणारा नाही वाचणारा समाज आम्हाला तयार केला पाहिजे आणि त्या पद्धतीने आम्हाला ह्या समाजाला रिप्रेझेंटेशन दिलं पाहिजे. यासाठी या दोन्ही समाजाला बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या जीवनात सगळ्यात जास्त परिषदा जर घेतल्या असतील तर त्या मातंग परिषदा घेतलेल्या आहेत. बाबासाहेबांनी हेही डिक्लेअर केलं होतं की मला जर एखादी मुलगी असती तर ती मी मातंगाला दिली असती. एवढं नातं बाबासाहेबांचं आणि मातंग समाजाचं आहे. आणि पुन्हा आम्हाला महाराष्ट्रामध्ये ही युती महार मातंग, आता तर आम्ही महार राहिलो नाही, आम्ही बौद्ध झालोत, पण ही जी युती आहे बौद्ध आणि मातंग, मराठा, आज मराठाही मोठ्या प्रमाणात त्यांनाही डावलण्यात आलेलं आहे. आणि मुस्लिम, ही जरी 4 कम्युनिटी, हे 4 समाज जरी एकत्र आले तर हे जे प्रस्थापित लोकांचं राजकारण आहे, म्हणजे ज्यांचं बाबासाहेबांशी काही घेणं देणं नाही, ज्यांचं लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंशी काही घेणं देणं नाही, ते रिप्रेझेंट करतायत आतमध्ये बसून. आणि म्हणून ही 4 जरी मोठी समुदाय महाराष्ट्रातले एकत्र आले तर येणाऱ्या काळामध्ये आम्हाला सचिन साठे विधानसभेमध्ये बघणं आम्हाला पसंत होईल. अशा पद्धतीने आम्हाला ही चळवळ पुढे नेली पाहिजे. काय वाटतं या दलित बिछडा समाजाला राजकीय दिशा मिळेल का? नक्कीच मिळेल. आणि एखाद्या कम्युनिटीला जर नाचायला तयार केलं तर ते नाचतात. आपण बघितलं आहे, हे एका रात्रीत नाचायला तयार नाही झाले, यांना टप्प्याटप्प्यानं नाचायला प्रवृत्त केलं आणि म्हणून आज तो नाचणारा समाज तयार झाला. त्याच पद्धतीने ही या समाजाला जर आपण शासनकर्ती जमात म्हणून तयार केलं तो हा शासनकर्ताही बनेल, हे मी तुम्हाला दाखवून देईन. तर हे होते राजरत्न आंबेडकर यांनी सांगितलं की हा समाज नाचणारा नसून हा समाज वाचणारा आहे. आपल्या